मराठा आरक्षणाच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी आज मुंबईत सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी अजित पवार गटानं केली आहे आणि यासाठी आज मंत्रालयासमोर अजित पवार गटाचे आमदार आंदोलन करणार आहेत। विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेणार आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी संदर्भात ही भेट आता घेतली जाण्याची माहिती आहे। मराठा आरक्षणाच्या शिंदे समितीच्या अहवालावर मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलाय। आता पुन्हा नव्यानं इम्पेरिकल डाटा गोळा केला जाणार आहे, तर राज्यातील ओबीसी नेत्यांना सुरक्षा देण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलंय। बीडमधील हिंसाचारात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय आणि त्यानंतर जरांगे पाटील यांनी आक्रमक होत आंदोलकांवर गुन्हा दाखल केल्यास बीडमध्ये येण्याचा इशारा दिलाय। तर मराठा आरक्षणावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। केंद्रानं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी त्यांनी केली आहे, तर उद्धव ठाकरेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी असल्याचा पलटवार मुख्यमंत्री शिंदेंनी केलाय। मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची आरोग्य तपासणी नाकारली आहे आणि त्यामुळे तपासणीसाठी आलेल्या आरोग्य पथकाला माघारी फिरावं लागलंय। मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत आज भाऊचा धक्का मासई बंदर एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि भाऊचा धक्का मच्छीमार कामगार संघटनेच्या वतीनं बंदची हाक देण्यात आली आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मुंबईत सकल मराठा समाजाच्या वतीनं उपोषण करण्यात येत आहे। जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मुंबईच्या डिलाईल रोडवर हे उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी शिंदे सेनेच्या आमदारांनी केली आहे आणि यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवेदन सुद्धा देण्यात आलं आहे। राज्यातील मराठा आंदोलकांच्या भावना देशाला समजवण्यासाठी दिल्लीत आंदोलन केल्याचं वक्तव्य खासदार हेमंत पाटील यांनी केलंय आणि लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलवून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत आणि मराठा आरक्षण मेपर्यंत कुठल्याही गावात कार्यक्रम घेणार नसल्याची भूमिका आमदार पाटील यांनी घेतली आहे। अमरावती मराठा आरक्षणाच्या मागणीला भारत राष्ट्र समितीनं पाठिंबा दिलाय आणि यावेळी शहरातील राजकमल चौकात भारत राष्ट्र समितीच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुद्धा करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरात मराठा आंदोलकांनी आक्रमक असा पवित्रा घेतलाय। केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचे बॅनर फाडण्यात आले आहेत आणि यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे। कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील सरूड गावात नारायण राणे, छगन भुजबळ, रामदास कदम आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलंय आणि सकल मराठा समाजानं आंदोलनात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आहे। जळगावच्या शिरसोली गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कॅन्डल मार्च काढण्यात आलाय आणि मराठा आरक्षण मेपर्यंत पालकमंत्री गुलाबराव पाटलांसह राजकीय नेत्यांना गावबंदी सुद्धा करण्यात आली आहे। तर राज्यात मराठा आंदोलनाला असं हिंसक वळण लागलंय आणि त्यातच जळगावच्या पाचोऱ्यात आमदार किशोर पाटलांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनर फाडण्यात आलाय आणि यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं जोरदार अशी घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे। तर मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हिंगोलीच्या आजे गावातील एका तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय। जलकुंभावर चढलेल्या आंदोलकांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलाय। तर सोलापूरच्या रानमसले गावात मराठा युवकांनी शोले स्टाईल आंदोलन केलंय आणि मराठा आरक्षणाची मागणी करत पाण्याच्या टाकीवर चढून युवकांनी आंदोलन सुरू केलंय। वर्ध्यात मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ साखळी उपोषणाला सध्या सुरुवात झाली आहे। आरक्षण मेपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवण्याची भूमिका क्षत्रिय मराठा समाज संस्थेनं घेतली आहे। धाराशिवच्या सोलापूर हैदराबाद महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय
आणि यावेळी आंदोलकांनी मराठा आरक्षणाचा निर्णय शासनानं तात्काळ घेण्याची मागणी करून जोरदार घोषणाबाजी केली आहे। कोल्हापूरच्या कसबा बावडा येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी शाहू जन्मस्थळी केलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येनं मराठा बांधवांनी सहभाग सुद्धा घेतला होता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य मशाल रॅली काढण्यात आली आहे आणि यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा सुद्धा देण्यात आलाय। पुण्यातील शिवणे परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीनं भव्य मशाल रॅली काढण्यात आली आहे आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ही मशाल रॅली काढण्यात आली होती आणि यामध्ये हजारो मराठा बांधव सुद्धा सहभागी झाले होते। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोहोळ येथील सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय आणि यावेळी काही काळासाठी दोन्ही मार्गाची वाहतूक ठप्प झाली होती। तर साताऱ्याच्या दहिवडीतील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षणाची मागणी करत परीक्षेवर बहिष्कार टाकलाय आणि आरक्षण मिळेपर्यंत परीक्षा देणार नसल्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय आणि यावेळी विद्यार्थ्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी सुद्धा केली आहे। अकोल्याच्या अकोट तालुक्यातील एका तरुणानं मराठा आरक्षणासाठी अंगावर ऑइल घेऊन आंदोलन केलंय आणि यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे आणि त्यामुळे आंदोलनकर्त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। हिंगोलीच्या जवळा बाजार परिसरातील नाले गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कॅन्डल मार्च काढण्यात आलाय आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं काढण्यात आलेल्या या मार्चमध्ये गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अकोल्याच्या अकोट तालुक्यातील सावर गावात मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत कॅन्डल मार्च काढण्यात आलाय आणि यावेळी मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आहे। मावळच्या देहू गावात मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ भव्य मशाल यात्रा काढण्यात आली आहे आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी देहूत कडकडीत बंद सुद्धा पाळण्यात आला होता। तर राज्यभर मराठा आरक्षणासाठी आंदोलनं सुरू आहेत। अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक असं वळण सुद्धा घेतलंय आणि त्यामुळे पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकातून मराठवाड्यात जाणाऱ्या 300 पेक्षा अधिक एसटी बसेस रद्द करण्यात आल्यात। 1 नोव्हेंबर काळ्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकासह मराठवाड्यातील एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 160 एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्यानं त्यामुळे सुमारे 15 लाखांचं नुकसान होणार आहे। सातारा बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एसटी सेवा कोलमडली आहे। जिल्ह्यातील सुमारे 584 बस सेवा रद्द करण्यात आल्यानं अंदाजे 13 लाखांचा फटका आता एसटी महामंडळाला बसलाय। जळगावच्या मुक्ताई नगरात मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी महामृत्युंजय यज्ञ करण्यात आलाय आणि या यज्ञाच्या माध्यमातून जरांगे पाटलांच्या चांगल्या प्रकृतीचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। आरक्षण आमच्या हक्काचे। अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील कानगुडवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांनी राजीनामा दिलाय आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे राजीनामे देण्यात आले। राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीला सर्व धर्मांनी पाठिंबा दिलाय आणि त्यातच शिर्डीत तृतीयपंथीय समुदायानं मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देत सध्या सहभाग घेतलाय। पिंपरी चिंचवडच्या केडमध्ये एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलाय आणि गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मागणीसाठी 4 युवकांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे नारायण राणे, सदावर्ते, रामदास कदम यांच्या प्रतिमांना जोडे मारून निषेध करण्यात आलाय आणि यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं आक्रमक होत नारेबाजी सुद्धा केली गेली आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मावळच्या कारल्या फाट्यावर गेल्या 3 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। मात्र तहसीलदार 3 दिवसांनंतर भेटीला आल्यानं उपोषणकर्त्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरलाय। तर पुण्याच्या शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी गावात धनगर आणि मराठा बांधवांनी एकत्र येत आरक्षणासाठी उपोषण केलंय। एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून त्यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय।
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे आणि त्यामुळे त्यांच्या प्रकृतीसाठी चाकणच्या चक्रेश्वर मंदिरात मराठा कार्यकर्त्यांकडून महामृत्युंजयाचा जप सुद्धा करण्यात आला बीडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणी जाळपोळ केल्यानं पोलिसांकडून सध्या आंदोलकांची धरपकड सुरू आहे आणि बीडमध्ये 42 जणांचा तर माजलगावमध्ये 11 जणांना अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा धसका घेतलाय. तरुणांवर नियंत्रण ठेवण्यासह त्यांना रस्त्यावर न उतरण्याच्या सूचना मराठा पदाधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी दिल्यात. तर राज्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण आलंय आणि त्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात उपोषण, धरणे, आंदोलन, मोर्चे तसंच राजकीय कार्यक्रमांवर सुद्धा निर्बंध लावण्यात आलेत. मनसेकडून दादर परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. सत्तेच्या संघर्षात महाराष्ट्राला बाळासाहेबांचा राज हवा अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे. गचाळ झालाय राजकारण, राज्यकर्ता बदलायला हवा अशी बॅनरबाजी यशवंत किल्लेदार यांच्याकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे आणि या सीमावादाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयात काय सुनावणी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे आज बृहन्मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहेत. बेस्ट आगार पाहणीच्या पार्श्वभूमीवर सुळे आयुक्तांची भेट घेणार आहेत. तर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत. निलेश राणेंच्या नाराजीनंतर चव्हाणांचा पहिलाच दौरा असून ते भाजप पदाधिकाऱ्यांसोबत संवाद सुद्धा साधणार आहेत. तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज वर्धा जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत आणि त्यामध्ये ते वर्धा लोकसभा मतदारसंघाचा आढावा सुद्धा घेणार आहेत आणि त्यानंतर संपर्क से समर्थन अभियानात ते भाग घेत जनतेशी संवाद सुद्धा साधणार आहेत. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज वानखेडे स्टेडियमवर पार पडणार आहे आणि या सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री तसेच अन्य मान्यवर सुद्धा उपस्थित राहणार आहेत. महानगरपालिकेच्या वतीनं मुंबईतील काही विभागांमध्ये जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे आणि यासाठी मुंबईतील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दादर, वडाळा, गोवंडी, चेंबूर, घाटकोपर, कुर्ला, सायनमधील पाणी पुरवठा बंद राहील. नवी मुंबईच्या किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढल्यानं आता शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. मात्र नाशिकच्या 5 बाजार समितीत कांद्याचे दर पडल्यानं उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर मुंबई मध्य रेल्वेवर 6 नोव्हेंबरपासून एसी लोकलच्या 10 फेऱ्या वाढवण्याचा निर्णय रेल्वे विभागानं घेतलाय आणि या वाढीव फेऱ्यामुळे मध्य रेल्वेवर दिवसाभरातील एसी लोकलची संख्या 56 वरून 66 होणार आहे. तर मुंबईत सध्या वायू प्रदूषणाचा आलेख वाढतच जातोय आणि त्यामुळे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आरटीओ विभागानं पुढाकार घेतलाय. अवजड वाहनांची तपासणी केली जात असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर सध्या कारवाई सुरू केली आहे. तर पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाड्यांच्या भूसंपादना संदर्भातील उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे आणि त्यामुळे भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्याच्या प्रवासाला पुन्हा एकदा ब्रेक लागलाय. तर राज्यातील शासकीय कंत्राटी भरतीचा निर्णय अखेर रद्द करण्यात आलाय. महाविकास आघाडीच्या काळात नेमलेल्या एजन्सीचा कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. Con